नमस्कार मित्रांनो, आज आपण अष्टविनायकामधील 8 गणपती पाहणार आहोत। गणपती बाप्पा मोरया। अष्टविनायकामधील पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर। मयुरेश्वराचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील जेजुरी बारामती मार्गाजवळ मोरगाव या गावामध्ये आहे। मोरगाव पुणे शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकमधील दुसरा गणपती आहे थेऊर येथील चिंतामणी। चिंतामणी मंदिर पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात मुळामुठा नदी काठी असलेल्या थेऊर या गावी आहे। चिंतामणी मंदिर मोरगावपासून 63 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील तिसरा गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक। सिद्धिविनायकाचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक या गावी भीमा नदीच्या तीरावर आहे। सिद्धिविनायकाचे मंदिर थेऊर पासून 82 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील चौथा गणपती आहे रांजणगाव येथील महागणपती। महागणपती पुणे अहमदनगर मार्गावर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे आहे। महागणपतीचे मंदिर सिद्धटेक पासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील पाचवा गणपती आहे ओझर येथील विघ्नेश्वर। विघ्नेश्वराचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या तीरावर आहे। विघ्नेश्वराचे मंदिर रांजणगाव पासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील 6वा गणपती आहे लेनेद्री येथील गिरिजात्मज। गिरिजात्मजचे स्थान पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या परिसरात डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये आहे। श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे। गिरिजात्मजाचे मंदिर ओझर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील 7वा गणपती आहे महड येथील वर्धविनायक। वर्धविनायकाचे मंदिर रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात महड या गावी आहे। वर्धविनायकाचे मंदिर लेनेद्री पासून 144 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील 8वा गणपती आहे पाली येथील बल्लाळेश्वर। बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात पाली या ठिकाणी आहे। बल्लाळेश्वराचे मंदिर महाड पासून 37 किलोमीटर अंतरावर आहे। अष्टविनायकामधील 8 गणपती मोरगाव पासून पालीला पोहोचेपर्यंत तुम्ही साधारण 482 किलोमीटरचा प्रवास करता। पुण्यापासून सुरू केलेला अष्टविनायकाचा प्रवास पुन्हा पुण्यात येईपर्यंत साधारण 670 किलोमीटरचा होतो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।